पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवादी यांच्याबाबत पुरावा द्या, आम्ही कारवाई करतो असं विधान केलंय. मात्र आम्ही यापूर्वी अनेक पुरावे दिलेत. 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात 13 जणांनी पाकिस्तानात ट्रेनिंग घेतलं होतं. तर 26/11च्या हल्ल्यातील पाक दहशतवादीच नाही तर लष्करी अधिकाऱ्यांविरोधात मुंबईतील कोर्टाने समन्स बजावले. आम्ही सतत पुरावे देत आलोय, मात्र तरीही पाकिस्तान कारवाई करत नाही असं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं म्हणणं आहे. याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे क्राईम एडिटर. काश्मीर येथे जो हल्ला झाला होता ज्याच्यामध्ये 52 जवान शहीद झाले होते, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या बद्दलची सगळी चर्चा सुरू झालेली आहे. मुंबईत देखील असाच एक मोठा हल्ला झाला होता. 26/11च्या हल्ल्यामध्ये तुम्ही तो एवढा सगळा मोठा खटला चालवला, त्याच्यामध्ये अनेक पाकिस्तानी दहशतवाद्यांचे हात असल्याचं सगळं समोर आलं होतं. सर, यांचे पुरावे देखील आपण दिले होते. सर, काय झालं त्या प्रकरणात? सर, सर्वात प्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काल जे स्टेटमेंट केलं हे अतिशय हास्यास्पद आहे. भारताने पुरावे द्यावे, जैसे मोहम्मद किंवा परवा पुलवामाच्या घटनेबद्दल आम्ही कारवाई करू. मला वाटतं पहिली गोष्ट अशी आहे की इम्रान खान यांना खरोखर असं वाटत असतं तर त्यांनी या घटनेनंतर ताबडतोब असं स्टेटमेंट दिलं असतं. दुसरी गोष्ट, इम्रान खान यांना आम्ही पुरावे किती द्यायचे? मी 1993चा मुंबई बॉम्बस्फोट खटला चालवला, त्यामध्ये देखील जी दुबईला मीटिंग झाली त्यातून 13 लोक पाकिस्तानमध्ये गेले. त्यांच्या पासपोर्टवरती कुठेही शिक्के मारण्यात आलेले नव्हते आणि त्या आरोपींनी सांगितलं की पाकिस्तानच्या इस्लामाबाद एअरपोर्टला गेल्यानंतर आमची अशी काळजी घेण्यात आली की कुठल्याही प्रकारची फॉर्मॅलिटीज आमची तपासणी करण्यात आली नाही आणि आम्हाला सरळ विमानतळाच्या बाहेर जाऊ दे. याचा अर्थ त्यावेळेला पाकिस्तानचा सहभाग होता. त्यानंतर 2008ची घटना घडली, मुंबई जो हल्ला आहे त्याबद्दलचे आम्ही भरपूर पुरावे दिलेत. पण तरी सुद्धा पाकिस्तान आतापर्यंत ठप्प आहे आणि कुठल्याही प्रकारे त्यांना कारवाई करायची नाहीये. फक्त जगापुढे दाखवायचं की आम्ही दहशतवादाने फोडलेलो आहोत, दहशतवादांची आम्हाला ठोस कारवाई करायची आहे. काय वाटतं तुम्हाला? पुरावे मागायचा प्रयत्न करतात ते इम्रान खान, पुरावे देऊन देखील कारवाई होत नाही. यांची इच्छा आहे कारवाई करण्याची की फक्त हे बोलायचंच सगळ्या बात आहे? ते सगळ्या बघा, आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, पाकिस्तानला आर्थिक मदत आणि पाकिस्तानच्या जनतेला भूलथापा देणं हे पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि पाकिस्तानची आर्मी करतात. भारत द्वेष हा त्यांच्या मनात नसानसात पछाडलेला आहे आणि म्हणून भारताविरुद्ध घरं ओकायची, काश्मीरी तरुणांना प्रोत्साहित करायचं, काश्मीरी तरुणांचं ब्रेन वॉशिंग करायचं आणि अशा रीतीने बॉम्बस्फोट घडवायचे. म्हणजे मुळातच आपण जर बघितलं की पाकिस्तानचं सगळीच राजकारण, राजनीती ही भारताच्या द्वेषावरती आधारित आहे आणि म्हणून भारताला याबाबतीत योग्य ती कठोर कारवाई करावीच लागेल. आज न उद्या करावी लागेल. फक्त प्रश्न असा आहे की या कारवाईचा जाहीर वाच्यता व्हायला नको. जी काही कारवाई करायची आहे इस्रायल करतं, अमेरिकेने ओसामा बिन लादेनला मारलेला आहे. अमेरिकेसारखं जरी आम्हाला करता येत नसलं तरी आम्हाला बरंच करता येईल. फक्त आमचे लष्करी डावपेच काय असतील हे राजकीय नेत्याने पण बाहेर बोलायला नको किंवा लष्कर शाह प्रमुखांनी देखील बोलायला नको. थँक्यू सर. कविता सर, सुधाकर कश्यप, TV9 मराठी.